कविता, अगं ए कविता, इकडे ये. पुष्पाताई आपल्या सुनेवर ओरडत होत्या. एवढा वेळ का लागत आहे अजूनपर्यंत? चहा का नाही दिलीस? कधीपासून तुझे सासरे चहाची वाट पाहत आहेत आणि मला सुद्धा मंदिरात जायचं आहे. सगळ्या मैत्रिणी आल्या असतील. लगेच घेऊन येते आई. कविता लगेचच चहाचा कप आणून देते आणि पुष्पाताई तोंड वाकडं करत ती चहा पिऊन निघून जातात. कविता पटापट सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन चहा देऊन येते. कविताच्या लग्नाला आता काहीच महिने झाले होते. तिचा नवरा एका कंपनीमध्ये काम करत होता. कविताला एक नणंद होती जी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत होती आणि एक लहान दीर होता जो की नेहमीच आपल्या वहिनीवर हुकूमत गाजवत असायचा. थोड्या वेळातच पुष्पाताई मंदिरातून घरी आल्या. सुनबाईला नाश्त्यामध्ये पोहे बनवताना बघून म्हणाल्या की तुझं डोकं तर खराब झालं नाही ना? कोणाला विचारून तू पोहे बनवत आहेस आणि ते सुद्धा एवढ्या उशिरा? काय करत होतीस तू घरात? नक्कीच तुझा मोबाईल घेऊन बसली असशील. त्यावर कविता म्हणाली, नाही आई, मी तर. काही बोलू नकोस, जाऊन आलू पराठे बनवायला घे. पुष्पाताई रागातच म्हणाल्या, माहित नाही या मुलीचे हातपाय कधी जोरात चालणार. प्रत्येक कामासाठी तिला आवाज द्यावा लागतो. हिला जरा सुद्धा अक्कल नाही आहे की सासूबाई घरी येण्याच्या आधी आपली सर्व कामे निपटून घ्यावी. तर इकडे कविता विचार करते की ह्यांनी तर मला जाताना काही सांगितलं नाही की काय बनवायचं आहे ते, नाहीतर मी तयारी केली असती. जेव्हा पण मी स्वतःच्या मनाचा काही नाश्ता बनवते तेव्हा कोणी खात नाही. सर्वांच्याच वेगवेगळ्या फरमाईशी असतात. कविता पटापट हात चालवत होती. परंतु नाश्ता बनवायला वेळ तर लागणारच ना. आलूचे पराठे खायचे होते तर आधीच सांगितलं असतं तर तिने उठल्या बटाटे शिजवायला टाकले असते. मंदिरात जाण्याआधी सासूबाई बोलल्या होत्या की मला मंदिरात थोडा वेळ लागेल, पण आई तर 10 मिनिटातच परत आल्या. एवढ्या कमी वेळात तर बटाटे सुद्धा उकडून होत नाहीत, तर मी आता पराठे कसे बनवणार? कविता आपल्या सासूबाईंचे वाईट टोमणे ऐकून सुद्धा काम करत होती. आता तर हे रोजच झालं होतं. कविताला रोजच अशी कडवट टोमणे ऐकावे लागत होते. ती खूप संयमाने सर्व कामं करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या सासूबाईंना वाटत होते की अख्ख्या दिवसभरातील कामे अर्ध्या तासातच पूर्ण व्हावी. लग्नाला थोडे दिवस झाल्यामुळे कविता अजूनही आपल्या सासरच्या घरातील लोकांना ओळखून घेण्याचा प्रयत्न करत होती. इथल्या लोकांच्या आवडीनिवडी सुद्धा आपल्या करून घेतल्या होत्या. परंतु तिला कधी कधी घरातील लोकांच्या व्यवहारावरून असं वाटत होतं की त्यांनी सुनबाई नाही तर एक मोलकरीण आणली आहे. साखरपुडा आणि लग्नाच्या वेळी तर सगळी लोक खूप प्रेमाने बोलत होते, परंतु लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सगळ्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. सासू पुष्पाताई जशा तोंडाने कडवट होत्या तसेच सासरे सुद्धा तिच्या माहेरील लोकांविषयी तक्रार करत असायचे की हुंड्यात हे नाही दिलं ते नाही दिलं. नणंद प्रिया सुद्धा खूपच फटकळ होती. तसंच दीर कपिल सुद्धा तिला वहिनी न समजून कामवालीच समजत होता. सगळ्यांच्या कामाचा भार एकमात्र कविताच्या खांद्यावर टाकून दिला होता. ती बिचारी सकाळी लवकर उठून काम करायला सुरुवात करायची, जे संपण्यासाठी रात्रीचे 11 वाजत होते. कविताची झोप सुद्धा पूर्ण होत नव्हती. एके दिवशी सकाळी जेव्हा ती किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा कपिल तिच्यावर ओरडला, तुम्ही अजूनपर्यंत माझ्यासाठी एग रोल नाही बनवला? तुम्हाला माहित आहे ना, मी रोज सकाळी नाश्त्यामध्ये एग रोलच खातो. आणि मग त्याच्या आईकडे बघून तो म्हणतो, आई, हे तू कोणाला उचलून आणलं आहेस? यांच्याकडून तर एक काम सुद्धा व्यवस्थित होत नाही. मग स्वतःच किचनमध्ये जाऊन एग रोल बनवून घेऊन आला आणि रागातच कविताकडे बघत निघून गेला. कविता त्याचा असा व्यवहार पाहून घाबरली होती. ती बिचारी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. तिच्या वडिलांनी श्रीमंत घराणं बघून तिचं लग्न करून दिलं होतं. त्यांना वाटलं होतं की माझी मुलगी तिथे आनंदात राहील. परंतु इथे तर सर्व सुखसुविधा आहेत, पण सन्मान आणि प्रेम थोडेही मिळत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती किचनमध्ये जेवण बनवत होती. प्रिया काही कामासाठी किचनमध्ये आली. तिने बघितलं तर कविता भाजी बनवत होती. परंतु हे काय? जेव्हा तिने भाजी बघितली तेव्हा प्रिया रागाने लाल झाली. तुम्ही हे काय बनवत आहात डाळीचं? तुम्हाला माहित आहे ना, मला डाळीची भाजी अजिबात आवडत नाही. मला तर बटाटा किंवा कोबीची भाजी आवडते. तुम्हाला तर काहीच येत नाही. तुमच्यापेक्षा तर चांगली आमची पहिली वाली मोलकरीण होती. कमीत कमी आमच्या आवडीचं जेवण तर बनवायची. तुला तर काहीच समजत नाही. कविता आपल्यापेक्षा लहान नंदेचे हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, परंतु पुष्पाताई काहीच बोलल्या नाही. तिला धक्का लागल्यासारखं झालं.
रात्री तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं तर विवेकवर सुद्धा आपल्या परिवाराचा असर होता. तो सुद्धा कविताला एक मोलकरणीपेक्षा जास्त काही समजत नव्हता. दिवसभर तिला कामासाठी पळावे लागत होते. आता पाणी तिच्या डोक्यावरून जात होतं. कविताला कोणताही मार्ग सापडत नव्हता. बिचारी वडिलांच्या घरी सुद्धा जाऊ शकत नव्हती, कारण घरी तिच्या आधीच 2 बहिणी बिन लग्नाच्या होत्या आणि भाऊ अजूनही छोटा होता. तिने आपल्या अशा दुःखाने भरलेल्या आयुष्याला स्वीकारलं होतं. पुष्पाताई नेहमीच किटी पार्टी आणि बाकी क्लब हाऊसमध्ये व्यस्त असायच्या. ते आपल्यासोबत कविताला कुठेही घेऊन जात नव्हत्या. कविताला एवढ्या मोठ्या सोसायटी सारख्या राहणीमानाची सवय नव्हती. त्यामुळे तिला असं घरातील मोलकरणीसारखं काम करावं लागत होतं. सकाळी 5 वाजता उठून सगळ्यांसाठी पाणी गरम करणे, चहा नाश्ता बनवणे, त्यानंतर त्या लोकांना फळं कापून देणे. ती बिचारी दिवसभर घरामध्ये चहा कॉफी बनवत असायची. त्यांची भांडी सुद्धा व्हायची. सोबतच दुपारच्या जेवणात भाजी, डाळ आणि गरम गरम चपात्या सुद्धा बनवाव्या लागायच्या. कोणी कधी जेवायचं तर कोणी कधी. दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळची चहा आणि त्यानंतर रात्रीचे जेवण सुद्धा बनवायचं असायचं. आणि रात्री किचन आवरता आवरता 12 वाजत होते. ती खूप थकून जायची आणि दुसऱ्या दिवशी परत तीच दिनचर्या चालू व्हायची. कविताचं आयुष्य असंच चालू होतं. तिच्या मनात कधी कधी यायचं की सगळं सोडून निघून जावं, परंतु काही मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरी जागा नसते. सासर हेच एकमात्र आश्रय असतं. ती आपलं दुःख सुद्धा कोणाला सांगत नव्हती. माहेरी जाताना नेहमीच हसत मुख ती आपल्या घरी जायची. अशातच एक दिवशी कविताला चक्कर आली आणि ती खाली पडली. हे बघून सासूबाई आणि नणंदबाई घाबरल्या की आता घरातील कामं कोण करेल. लगेचच डॉक्टरांना बोलवण्यात आलं. आता कविताला समजलं होतं की ती आई बनणार आहे. तिला वाटलं की आता सासरची लोक तिची काळजी घेतील, परंतु त्या लोकांचा व्यवहार पहिल्यासारखाच होता. आता हळूहळू प्रेग्नन्सीचे काही दिवस असेच निघून गेले. आता तिच्याने जास्त काम केले जात नव्हते. तिला नेहमीच उलट्या होत होत्या, परंतु अशा अवस्थेत सुद्धा तिला काम करावे लागत होते. किचनमध्ये उभे राहून राहून तिचे पाय आता दुखत होते आणि त्यांना खूप सूज सुद्धा येत होती. सर्व भार पायांवर होता. एकतर गर्भावस्था, त्यात साडी नेसून काम करावे लागायचे. खाण्यापिण्यावर सुद्धा तिला टोमणे मारले जायचे. ती स्वतःच्या मर्जीने काही खाऊ सुद्धा शकत नव्हती. सर्व जेवण झाल्यानंतर उरलेलं तिला खायला मिळायचे. एक रात्री तिच्या पोटात दुखू लागले. एवढे दुखत होते की तिला सहन होत नव्हते. तेव्हा विवेक तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला एकटीला बाजूला घेऊन समजावले, कारण ती त्यांची फॅमिली डॉक्टर होती. तुझ्यासोबत जे काही चाललंय ते सगळं मला माहीत आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सासूबाई सोबत यायच्या म्हणून मी काही समजावून सांगू शकले नाही. तू तुझ्या जीवाशी खेळत आहेस, पण तू असं करू नकोस. तू कधीच स्वतःची काळजी घेतली नाहीस, पण या छोट्या जीवाच्या आयुष्याची काळजी घे. कविता, तुला सासरच्यांनी ठेवली तशीच तू राहिलीस का, तर हे तुझं नशीब आहे असे म्हणून तू सर्व काही स्वीकारलेस. पण परिस्थिती पुढे झुकून प्रश्न सुटत नाहीत. समस्यांशी लढावे लागते. उद्या तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल? जर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली तरच तुम्हाला निरोगी मूल होईल. काही औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन कविता घरी आली. आज तिला रात्रभर झोप आली नाही. मागच्या दिवसांचे आयुष्य तिच्या समोर येऊ लागले. ती रात्रभर रडत राहिली. डॉक्टरांचे शब्द तिच्या मनात गुंजत राहिले. तिचे अश्रू वाहत राहिले. पण ती उठल्याबरोबर सकाळी तिने एक निर्णय घेतला आणि तिचे अश्रू पुसले. शेवटी ती आपल्या मुलाला काय शिकवणार? सर्व कामं करत राहणे, अन्याय सहन करणे. पुष्पाताईंनी सकाळचा चहा रूमवर पोचवायला सांगितला होता, पण कविताने हिंमत एकवटून सगळ्यांचा चहा थर्मासमध्ये भरला आणि सगळ्यांना टेबलावर येऊन चहा प्यायला सांगितले. आज कविताने सगळ्यांचा चहा रूमवर पोचवला नव्हता. मग कविताने स्वतःसाठी दुधाचा ग्लास घेतला आणि ती सफरचंद कापून खायला लागली. मग दूध पीत असतानाच पुष्पाताई किचनमध्ये आल्या. तेव्हा कविताला एकटीला दूध पिताना पाहून पुष्पाताई कविताला म्हणाल्या, तुला लाज वाटत नाही? इकडे एकटीच खात पीत बसली आहेस. हो आई, आता मी लाजणे सोडून दिला आहे. मला भूक लागली आहे. आई, तुमच्यासाठी नाश्ता बनवण्याआधी मला पण काहीतरी खावे लागेल, नाहीतर मी नाश्ता बनवू शकणार नाही. मला माझ्या मुलाची आणि माझ्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पुष्पाताई तिच्याकडे बघतच राहिल्या. कविताने सर्वांसाठी नाश्ता बनवला आणि टेबलावर एका भांड्यात ठेवला आणि स्वतःसाठी नाश्ता घेऊन तिच्या खोलीत जाऊ लागली. आता हा नाश्ता करून स्वतः खाणार का?
पुष्पाताईंनी टोमणा मारला. हो आई, आता मी सगळ्यांना एक एक करून खायला घालू शकत नाही. जे माझे कर्तव्य होते मी ते तयार करून ठेवले आहे. तुम्ही मायक्रो ओव्हन मध्ये गरम करून खात राहा. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे आणि पौष्टिक आहार घ्यायला सांगितलं आहे. मी सर्वांची कामे करत राहिली, त्यामुळे तुम्ही सर्वजण मला घरची कामवाली समजू लागलात. असे म्हणत कविता तिच्या खोलीत गेली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली, पण आज कविताने जास्त काही बनवले नाही. वरण भात भाजी आणि भाकरी बनवून ठेवली होती. तेवढ्यातच कपिलाला, मला ही भाजी आवडत नाही, तुम्हाला माहित नाही का, तरी सुद्धा ही भाजी बनवून ठेवली आहे, मी ही भाजी खाणार नाही. तेव्हा कविता सुद्धा तेवढ्याच मोठ्या आवाजात म्हणाली, नाही खायची तर नका खाऊ, घरात हीच भाजी होती. जास्तच मन करत असेल तर हॉटेलमधून ऑर्डर करा आणि तुम्हाला कोणती भाजी हवी ती खा. तुम्हाला माहित नाही का मी प्रेग्नेंट आहे. अशा वेळी माझ्याकडून जे काही जेवण बनवलं जाईल ते तुम्ही खायला हवे. मी या घरची सून आहे, कोणी कामवाली नाही. आणि तुम्ही माझ्यापेक्षा छोटे आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात माझ्याबरोबर बोलू शकत नाही. कविताच्या अशा बोलण्याने तिच्या धीराची तर बोलतीच बंद झाली आणि तो शांतपणे जेवणाच्या टेबलवर जाऊन बसला. थोड्याच वेळात कविताची नणंद प्रिया कॉलेजमधून घरी आली आणि ती म्हणाली, वहिनी, माझ्यासाठी काहीतरी चटपटीत बनवा. आज मला भाकरी खायची नाही आणि एक ग्लास पाणी पण द्या. तेव्हा कविता प्रियाला म्हणाली, प्रिया, मी जेवण बनवलं आहे आणि आता तुला हे जेवण जेवायचं आहे. तुला जर का चटपटीत खायचे असेल तर बाहेरून मागव, नाहीतर स्वतः बनवून घे आणि पाण्याचा ग्लास तू स्वतः घेऊन पिऊ शकतेस. मी काही कामवाली नाही, प्रत्येक वेळी तुला पाण्याचा ग्लास हातात द्यायला. आणि तू काही छोटी मुलगी नाही आहेस. आई, आज वहिनीला काय झालं आहे? ती सर्वांबरोबर अशी का वागत आहे? हिच्या आईने हिला सर्वांबरोबर कसे वागावे ते शिकवलं नाही का? प्रिया ओरडतच म्हणाली. तेव्हा कविता अगदी शांतपणे म्हणाली, माझ्या आईने मला सर्व काही शिकवले आहे, म्हणून तर मी 2 वर्ष शांत होती, तुम्हा सर्वांना सहन करत होती. पण माफ करा, तुमच्या आईने तुम्हाला काही शिकवले नाही की वहिनी बरोबर कसे वागायचे. कारण वहिनी आई समान असते. वहिनी बरोबर कसे बोलायला हवे. जर तुझ्यावरच संस्कार नाही तर तू दुसऱ्यांना संस्काराच्या गोष्टी काय शिकवणार. एवढे दिवस मी शांत होती, ती माझी चुकी होती. मी सर्व सहन करत आली, तीच माझी चुकी होती. कारण माझ्या आईने तसेच संस्कार माझ्यावर केले होते की सासू सासऱ्यांची सेवा करणे हा खूप मोठा धर्म आहे. म्हणून मी माझं कर्तव्य निभावत राहिले. माझ्या आईने सांगितले होते की नंदेला बहीण मान आणि दीराला भाऊ समज. मी माझ्या आईने दिलेल्या संस्काराप्रमाणे वागत होती. पण तुम्ही सर्व तर मला घरातील कामवाली समजू लागलात, एक मशीन समजू लागलात, जिच्यात जीव नाही, भावना नाही, जी सर्व काही सहन करेल परंतु काहीच बोलणार नाही. तुम्ही तर कधीच मला या घरची सदस्य समजला नाही, कधीच माझ्या बरोबर प्रेमाने बोलणे केले नाही. मी केलेल्या कामाची प्रशंसा करणे सोडाच, मी केलेल्या कामामध्ये खोडा कसा घालता येईल, मला टोमणे कसे मारता येतील याचाच तुम्ही विचार करत राहिलात. माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर 7 फेरे घेतले, परंतु माझ्या दुःखात कधीच मला साथ दिली नाही. कविता पुढे म्हणाली, आई, तुमची सुद्धा मुलगी आहे. उद्या ती दुसऱ्या कोणाच्या तरी घरची सून बनेल. तिच्या बरोबर सुद्धा असेच झाले तर तुम्हाला कसे वाटेल. आज सर्वांच्या नजरा झुकल्या होत्या. सर्वजण आपली मान खाली घालून उभे होते. कवितांनी सर्वांना आरसा दाखवला होता, पण कोणीच काही बोलत नव्हतं. तेवढ्यातच कविताला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. ती वेदनेने ओढू लागली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जेव्हा कविताला शुद्ध आली तेव्हा सर्वजण तिच्या जवळ गेले आणि म्हणाले की यापुढे आमच्याकडून असे काहीही घडणार नाही. 2 दिवसानंतर कविताला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. तेव्हा सर्वांनीच कविताचे आणि तिच्या बाळाचे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले. कविताची आणि तिच्या बाळाची चांगल्या प्रकारे देखभाल करू लागले. मग पुन्हा काही दिवसांनी कविता किचन सांभाळू लागली. पण ती आता एकटीच किचनमध्ये काम करायची नाही, तर पुष्पाताई आणि तिची नणंद प्रिया सुद्धा तिला मदत करत असायच्या. आता कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांची काळजी घेत होते. तेव्हा कविताला डॉक्टरांचे बोलणे आठवले. जर त्या डॉक्टरांनी कविताला हिंमत दिली नसती तर आज ती एक मजबूत बाई बनू शकली नसती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.